प्रश्न 7 नंबरचा आहे. पहा प्रश्न कसा आहे आपण समजून घेऊया. यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील कोणते विधान सत्य आहे हे पाहायचं आहे आपल्याला. तर यन ही एक कोणती नैसर्गिक संख्या आहे, जसं की पाहूया आपण आता एक यन ही 2 घेऊया. यन म्हणजे 2. मग इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे यनचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग. मग 2चा वर्ग होतो 4. मग 4 ही संख्या 4 होतो आणि यनचा वर्ग म्हणजे पुन्हा 2 घेऊया वाटल्यास आणि त्याचा वर्ग घन घेऊया. 2 2 4 4 2 8 म्हणजे घन होतो 8. मग आपण जर असं लिहिलं की 4 आणि इकडे लिहिलं 8 यापैकी 4 ही मोठी आहे म्हणे. हे पहा, हे मोठ्या संख्येचं चिन्ह. एन वर्ग हा मोठा आहे म्हणे एन क्यूबपेक्षा. तर 4 हा 8पेक्षा मोठा आहे का? नाही. म्हणजे हे ऑप्शन होऊ शकत नाही आपलं. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे एनचा क्यूब आणि एनचा स्क्वेअर. पहा, एनचा क्यूब आताच आपण पाहिलं, जसं की 2 ही संख्या घेतली त्याचा घन येतो 8 आणि एनचा स्क्वेअर त्याचा घन येतो 4 आणि हा क्यूब मोठा आहे. तर हो, हे मोठा आहे. आपण याला हो म्हणू शकतो, परंतु बाकीचे चेक करायचे राहिलेत, त्यामुळे फक्त आपण एक बाजूला राईट करूया. हे असू शकतं त्याचं उत्तर 100%. परंतु आणखी काही खाली वेगळे दिलेत का बघूया. एनचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग येतो 4 वजामध्ये एनचा क्यूब म्हणजे तो येतो 8 आणि हा 0पेक्षा मोठा असतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, 8तनं 4 गेले तो 4 राहतात आणि 4 हा 0पेक्षा मोठे आहे. तर हो ना, आहे. हे पण त्याचं उत्तर असू शकतं. आता इथे काय दिलेलं आहे, यन म्हणजेच फक्त कोणतीही एक नैसर्गिक संख्या, कोणतीही एक नैसर्गिक संख्या एक जरी घेतली ती पण, आणि ती 0पेक्षा मोठी आहे. तर हे पण ऑप्शन या सगळ्या ऑप्शनपेक्षा फर्स्ट प्रायोरिटी आपण याला देऊ शकतो, कारण कोणतीही नैसर्गिक संख्या ही 0पेक्षा मोठी असू शकते. इकडे तरी प्रत्येक नैसर्गिक संख्यांची क्यूब केलेला आहे किंवा स्क्वेअर केलेला आहे आणि मग नंतर त्यांची मात्र काहीही क्यूब किंवा कोणत्याही प्रकारचा असा वर्ग घन असं काहीच नाही केला किंवा गुणाकार भागाकार काहीच नाही केला, दुसरी कोणतीही संख्या वाढवली नाही किंवा हिचीच दुप्पट नाही केली, फक्त ही एकेरीच ठेवलेली आहे. म्हणून अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे तेच सत्य आहे, की हे विधान सत्य आहे की कोणतीही नैसर्गिक संख्या, आता इथे जर तुम्ही 3 घेतला ती पण 0पेक्षा मोठी आहे, 4 घेतला ती पण 0पेक्षा मोठी आहे आणि ह्या ऑलरेडी असणारच ना, कारण का तर याचा घन केलेला आहे किंवा कोणत्या संख्येचा वर्ग केलेला आहे, यांचा कुठेही घन नाही, कुठेही वर्ग नाही, तर ही एकेरी संख्या आहे. म्हणजे हे ऑप्शन याला पहिलं प्राधान्य द्यायचं की ही 0पेक्षा मोठी आहे. अशा प्रकारे इथे आपण थांबणार आहोत. 1.2 हा भाग इथे पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.